खरंच बाळूमामा माणसात प्रवेश करतात का? एक रहस्यमय कथा. एका छोट्याशा गावात दरवर्षी बाळूमामा यांची मोठी यात्रा भरायची. संपूर्ण गाव बाळूमामांवर खूप श्रद्धा ठेवायचा. गावात गणू नावाचा एक साधा शेतकरी राहत होता. तो रोज सकाळी बाळूमामांच्या मंदिरात जाऊन नमस्कार करायचा आणि गरिबांना मदत करायचा. पण गावातील काही लोक त्याची खिल्ली उडवायचे. ते म्हणायचे, आजच्या काळात कुठे असतात चमत्कार, बाळूमामा कुणात येतात, हे सगळं खोटं आहे. एके दिवशी गावावर मोठं संकट आलं. गावातील मेंढ्या आणि शेळ्या अचानक आजारी पडू लागल्या. डॉक्टर आले, औषधं दिली, पण काहीच उपयोग झाला नाही. संपूर्ण गाव घाबरलं होतं. त्या रात्री मंदिरात भजन सुरू होतं. ढोल ताशांचा आवाज, बाळूमामांचा जय जयकार, संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. अचानक गणू जोरजोरात थरथरू लागला. त्याच्या डोळ्यांत वेगळंच तेज दिसू लागलं. तो मोठ्या आवाजात म्हणाला, घाबरू नका, माझ्या भक्तांना काही होऊ देणार नाही. हे ऐकताच सगळे स्तब्ध झाले. गणूने मंदिरासमोरील माती हातात घेतली आणि म्हणाला, ही माती पाण्यात मिसळून जनावरांना पाजा, सकाळपर्यंत सगळं ठीक होईल. काही लोकांना विश्वास बसत नव्हता. पण गावकऱ्यांनी श्रद्धेने तसं केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी जी जनावरं मरायच्या अवस्थेत होती ती हळूहळू बरी होऊ लागली. संपूर्ण गाव आश्चर्यचकित झालं. एका म्हाताऱ्या माणसाने डोळ्यात पाणी आणून म्हटलं, हा गणू नव्हता, ही स्वतः बाळूमामांची कृपा होती. पण आश्चर्य म्हणजे गणूला त्या रात्रीचं काहीच आठवत नव्हतं. आजही त्या गावात लोक म्हणतात, जिथे खरी श्रद्धा असते तिथे बाळूमामा स्वतः भक्तांच्या रूपाने येतात.